नमस्कार. श्री स्वामी समर्थ. येत्या 17 मेपासून ज्येष्ठ अधिक मासारंभ चालू होत आहे. मग ह्या अधिक महिन्यामध्ये काय करावे, काय करू नये, त्याचबरोबर हा महिना भगवान विष्णूंना का समर्पित केला गेला आहे आणि मग हे 33 दिवस कसे असतात, हे सगळं मी तुम्हाला आज सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता अधिक महिना म्हणजे काय, तर आपल्याला हिंदू पंचांगानुसार 12 महिने असतात आणि चंद्र आणि सूर्य यांची जर गणना केली तर ह्या कालगणनेमध्ये दर वर्षाला 11 दिवसांचा फरक पडतो. तर तो फरक म्हणजेच हा अधिकचा महिना हा दर 3 वर्षांनी येतो. मग ह्या महिन्याला भगवान विष्णूंचं नाव का दिलेलं आहे, त्यांना का समर्पित केलं गेलेलं आहे, याची स्कंद पुराणात एक छोटीशी कथा आहे, ती मी तुम्हाला सांगते. तर आपल्याला माहिती आहे की प्रत्येक महिन्याला एक देवता आहे, पण अधिक महिना हा असा होता की त्याला कुठलीच देवता नव्हती आणि त्याच्यामुळे प्रत्येकजण त्याला हसत होतं की तू अशुभ आहेस, तुला कुठलीही देवता नाही. आणि हे सगळं ऐकून अधिक महिना खूप खिन्न होऊन भगवान विष्णूंकडे जातो आणि मग भगवान विष्णूंना तो म्हणतो की मला सगळेजण नावं ठेवत आहेत, मला कुणीही देवता नाही आहे आणि मला कुणीही शुभ मानत नाही आहे, तर ह्याच्यासाठी तुम्ही काहीतरी. आणि त्याच्यामुळे भगवान विष्णू त्यांच्यावर प्रसन्न होऊन त्यांना सांगतात की हा महिना मला समर्पित केला गेला आहे, याला पुरुषोत्तम मास असं म्हटलं जाईल. त्याचबरोबर ह्या महिन्यामध्ये जे कोणी माझं स्मरण करेल, माझी पूजा अर्चा करेल किंवा जपजाप्य, दान, धर्म ह्या गोष्टी जितक्या जास्तीत जास्त करतील तर त्यांच्या पापाचं क्षालन मी करेल. त्याचबरोबर ह्या महिन्यात दानाला अतिशय महत्त्व दिलं जाईल, असा हा अधिक मास म्हणून ओळखला जाईल आणि त्याचबरोबर हा पुरुषोत्तम मास म्हणूनही ओळखला जाईल. तर असा हा अधिक महिना भगवान विष्णूंना समर्पित केला गेला आहे. आता ह्या महिन्यामध्ये काय करावे आणि काय करू नये हे सांगणार आहे. आता काय करू नये हे आधी सांगते थोडक्यामध्ये, की ह्या महिन्यात जे काही मंगल कार्य आहेत की नाही, म्हणजे लग्न असेल, मुंज असेल, साखरपुडा असेल, बाळाचं बारसं असेल किंवा वास्तुशांत, अशी कुठलीही जी शुभ कार्य आहेत ती ह्या महिन्यात तुम्हाला करायची नाही आहेत. मग ह्या महिन्यात काय करायचं, तर ह्या महिन्यामध्ये तुम्ही दान करू शकता. त्याचबरोबर भगवान विष्णूंना हा समर्पित केला गेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही ह्या महिन्यामध्ये रोज संकल्प सोडून विष्णू सहस्त्रनाम म्हणू शकता. त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्र आहे ते सुद्धा तुम्ही म्हणू शकता. त्याचबरोबर बरेच लोक एकभुक्त राहतात, म्हणजेच काय, तर एकदाच जेवायचं, सकाळी काहीही खायचं नाही, संध्याकाळी उपास सोडायचा, असंही करू शकतात. त्याचबरोबर ज्या सौभाग्यवती आहेत तर त्या रोज एक पानाचा विडा एखाद्या व्यक्तीला देऊ शकतात किंवा ब्राह्मणाला म्हणा, एखाद्या देवळात त्यात देऊ शकतात. खरं तर ह्या दिवसांमध्ये रोज तुम्ही दान करू शकता, पण समजा नाही जमलं तर निदान कृष्ण द्वादशी, कृष्ण अष्टमी, त्याचबरोबर नवमी, चतुर्दशी, व्यतिपात योग किंवा वैद्रुती योग आणि ह्या योगांवर जर तुम्ही दान केलं तर त्याला खूप महत्त्व प्राप्त होतं. त्यामुळे ह्या दिवसांमध्ये तुम्ही हे दान करू शकता. त्याचबरोबर ह्या महिन्यात अपूप दान केलं जातं, म्हणजे 33 अनारसे, 33 बत्तासे किंवा ज्याला पोरस असतं ते म्हैसूर पाक, हे जे पदार्थ आहेत हे तुम्ही दान करू शकता. तर ह्या महिन्यात काय असतं की जावयाला विष्णूचं रूप मानलं जातं आणि मुलीला लक्ष्मीचं रूप मानून त्यांना ह्या दिवसांमध्ये जेवण दिलं जातं. त्याचबरोबर दान दिलं जातं. मग या दानामध्ये जसं मी सांगितलं की 33 अनारसे. मग 33 अनारसे का, तर 33 कोटी देवतांना आपण दान दिल्यासारखं ते होतं, त्यांना समर्पित केल्यासारखं होतं. त्याचबरोबर 33 म्हणजे काय, तर दर वर्षाचं हे दान, म्हणजे 11 11 11 असे 33 3 वर्षाचे, म्हणून प्रत्येक वर्षीचं दान म्हणून हे 33 हा आकडा आहे. त्याचबरोबर ह्या दिवसांमध्ये मेहूण घातले जाते. बरेच लोक काय करतात की 33 दाम्पत्यांना मेहूण म्हणून बोलवतात आणि त्यांची व्यवस्थित पूजा करतात, म्हणजे पाय धुतात, नंतर त्यांना पायावर स्वस्तिक काढतात, त्याचबरोबर त्यांची छान पूजा करतात आणि त्यांना जेवण देतात आणि मग त्यांना यथाशक्ती जे काही असेल ते दान दिलं जातं, म्हणजे अनारसे, बत्तासे किंवा काय जे असेल ते. आणि शिवाय तांब्याचं दान ह्या दिवसांमध्ये दिलं जातं. काही जण सोनं किंवा चांदी असंही दान देतात. तर हे प्रत्येकाच्या क्षमतेनुसार असतं, तर कुणी कसं दान द्यायचं. पण सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा तुम्ही जर समजा 33 दाम्पत्यांना किंवा 33 मेहूण घालता की नाही, तर ह्या सगळ्यांना पानाचा विडा द्यायला विसरू नका. पानाचा विडा नक्की द्या, कारण हेच सगळ्यात महत्त्वाचं दान असतं. त्याचबरोबर अधिक
मासाचं अधिक महात्म्य हे पुस्तक मिळतं छोटंसं, तर ते सुद्धा रोज तुम्ही वाचू शकता. किंवा अगदी काहीही नाही जमलं तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ह्या मंत्राचा जप जेवढा जास्तीत जास्त तुम्हाला करता येईल तेवढा करा. तर असा हा अधिक महिना आहे. चला तर मग हा महिना खूप छान पद्धतीने तुम्ही साजरा करा आणि तुम्हाला काय त्याचा अनुभव येतो हेही सांगा. परत भेटू एका नवीन विषयावर. तोपर्यंत धन्यवाद. स्वामी आणि हो, या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. परत भेटू. स्वामी